एक लाजवाब मैदान नक्कीच आपल्याला पाहायला भेटतं. चला वेद 11 बना जय बालाजी संघ प्रथम नाणेफेकी जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आव्हान केले ते जय बालाजी 11 या संघाला. सामना हा 5 षटकांचा राहील. फलंदाजीसाठी फलंदाज सज्ज झाले ते स्ट्राईकला आहेत. अभिषेक आणि ज्ञानेश्वर मडवी एक लेजंड खेळाडू नक्कीच आपल्याला पाहायला भेटत आहे. एक जर विचार केला तर 30+ खेळाडू आणि एक जर विचार केला तर 40+ खेळाडू नक्कीच आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि संघाचे संघ मालक नक्कीच या स्पर्धेमध्ये खेळत असताना पंचांचा इशारा आला स्टार्ट द गेम. तन्मयाला सुवर्णासाठी प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लागू झालेले आहे भूषण पाटील यांच्याकडनं. नक्कीच विकेट हॅट्रिकसाठी तन्मयाला 1000 रुपयाचं पारितोषिक भूषण पाटील यांच्याकडनं. आणि पहिला चेंडू फेकला गेला आणि पहिला चेंडूचा विचार केला तर एक धाव संख्येचा श्री गणेशा नक्कीच इथे पाहायला भेटलेला आहे. सुरेख फटका देखना शॉट चेंडू जाते आउट ऑफ द पार सीमारेषेलगत. पहिला षटकार अभिषेक पाटील. आणि इथे एक फोन हरवलेला आहे. ज्याचा कोणाचा असेल तर प्लीज संपर्क साधावा आणि ओळखी दाखवून हा फोन घेऊन जावा प्लीज विनंती असेल. चला 2 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 7 या आकड्यावर येऊन पोहोचलेली आहे. सुरेख फटकेबाजी अभिषेक पाटील याच्या माध्यमातून षटकार लागल्यानंतर कुठेतरी गोलंदाज अयशस्वी होत असताना आणि जर विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत 8 या आकड्यावर येऊन पोहोचलेली आहे. सुरेख आयोजन पाहायला भेटत आहे तळोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून. तळोली प्रीमियर लीग 2025 वर्ष 16वे नक्कीच 16व्या वर्षातील हे पदार्पण. आजच्या दिवसातील 4था सामना इथे खेळला जात आहे. वेदांत 11 बना जय बालाजी संघ नक्कीच सुरेख व फलंदाजी आणि गोलंदाजी येथे पाहायला भेटत आहे. ज्ञानेश्वर मडवी साहेब यांच्यासाठी 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच खास दारावरून आलेले आहेत. नक्कीच 2 षटकारांसाठी ज्ञानेश्वर मडवी यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. चला आतापर्यंतचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फळकावं लागली ती दुहेरी आकड्यामध्ये 12 या आकड्यावर सुरेख शांत गतीने चाललेला हा सामना. नक्कीच नॉकआउटची स्पर्धा. सुरेख फटका कव्हरच्या दिशेने टोलेला चेंडू चेंडू जातो दणदण करीत सीमारेषेलगत. 4 धावसंख्या डीजे. नक्कीच सुरेख फलंदाजी पाहायला भेटते. अभिषेकच्या माध्यमातून जर विचार केला तर अभिषेकच्या फलंदाजी मार्फत आतापर्यंत 4 चेंडू फेस केले. त्यामध्ये 14 धावसंख्या संघाच्या स्वतःच्या खात्यात आणि संघाची धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 16 या आकड्यावर येऊन पोहोचलेले आहे. म्हणजे कुठेतरी पहिलं षटक प्रगतीपथावर असताना P1चा षटक प्रगतीपथावर असताना घातक व फलंदाजी सन्मान दिलाय. चेंडू जातो हे घोषित स्वरूपात एका धावसंख्येमध्ये भर. बघता बघता 6 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 17 आकड्यावर. सुरेख फलंदाजी एका साईडला आहे संघाचे कर्णधार आणि दुसऱ्या साईडला आहे अभिषेक पाटील. आणि नक्कीच ज्ञानेश्वर मडवी यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. दारावरून आलेले त्यांचे सहकारी मित्र. 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. तोपर्यंत नक्कीच पाहत राहा तळोली प्रीमियर लीग 2025 16वे वर्ष. नक्कीच 16व्या वर्षात पदार्पण करत असताना सुरेख स्पर्धा तळोली ग्रामस्थांच्या माध्यमातून येथे पाहायला भेटत आहे. आणि प्रत्येक वर्षी काहीतरी नक्कीच 2000 रुपयाचं पारितोषिक. 2 षटकारांसाठी ज्ञानेश्वर मडवी यांना 2000 रुपयाचं पारितोषिक. त्यांचे सहकारी मित्र जे राजेश भोईर दारावरून आलेले आहेत. नक्कीच 2000 रुपयाचं पारितोषिक 2 षटकार लागवला तर. वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरा षटक गोलंदाजी मार्फत गोलंदाज विनायक केनी आणि नक्कीच डॉट चेंडूची समाप्ती झाली. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटले. जर विचार केला
एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे क्षेत्ररक्षण करत असताना दिसला. सुरेख क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून झालं. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर दुसरा चेंडू फेकत असताना फिरकावलेला चेंडू, चेंडूला दिशा दिली. 2 क्षेत्ररक्षण त्यामागे धावत असताना चेंडूचा विजय होतोय का क्षेत्ररक्षणाचा विजय होतोय हे बघता बघता 2 धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न सुरेख रन इन द बिटवीन द विकेट. ज्ञानेश्वर मडवी आणि अभिषेक पाटील एक लाजवाब धाव करण्यात यशस्वी झाले. ते ज्ञानेश्वर मडवी जर विचार केला तर वयाच्या 52 वयामध्ये पदार्पण करत असताना सुरेख फलंदाजी आणि चांगली रनिंग आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. चला पाणीपुरवा प्लीज. नक्कीच 52 वय असतानाही हे खेळाडू नक्कीच या स्पर्धेत चांगली कामगिरी करत असताना पुन्हा एकदा अभिषेक पाटील. सुरेख फटका, स्ट्रेट ड्राइव्ह, चेंडूचा ते आउट ऑफ द पार, सीमा रेषेलगत. अभिषेक पाटील ऑन द फायर. सुरेख चेंडू काय होतं बघितलं जाईल. रनआउटची संधी साधली गेली आणि नक्कीच रनआउटच्या संधीचं सोनं करू शकले नाही. बंडू केनी साहेब, राधाकृष्ण डेव्हलपरचे सर्वेसर्वा येथे उपस्थित झाले. साहेबांना विनंती असेल साहेब व्यासपीठाची शोभा वाढवावी. एक डॅशिंग व्यक्तिमत्व नक्कीच साहेब येथे उपस्थित झालेले आहेत. बंडू केनी साहेब तुमचे या स्पर्धेत मनापासून हार्दिक स्वागत. साहेब तुम्हाला विनंती असेल प्लीज साहेब व्यासपीठाची शोभा वाढवावी. नक्कीच जर विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 27 या आकड्यावर येऊन पोहोचलेले. दोन्ही प्रथम फलंदाजी करत असताना जर विचार केला तर अभिषेक त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर मडवी साहेब एक 40+ खेळाडू 2 षटकारांसाठी नक्कीच त्यांना पारितोषिक लगावले गेलेले आहेत. आणि झेलची संधी एसटी रक्षकामागं आणि बाद होत असताना ज्ञानेश्वर मडवी बाद झाले आणि तंबूचा रस्ता नक्कीच परतून लावला. गोलंदाजी करत असताना विनायक केनी. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावी लागते ती 27 एक गडीच्या मोबदल्यात. माननीय बंडू केनी साहेब यांना विनंती आहे साहेब व्यासपीठाची शोभा वाढवावी. तुम्हाला तळोली ग्रामस्थांच्या माध्यमातून नक्कीच साहेब तुम्हाला विनंती असेल. बंडू केनी साहेब एक डॅशिंग व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व नक्कीच बंडू केनी साहेब यांना विनंती असेल साहेब व्यासपीठाची शोभा वाढवती. अतिथी भव ही महाराष्ट्राची संस्कृती नक्कीच साहेब राबवण्याचा प्रयत्न केला जाईल. आपले सर्व तळोली ग्रामस्थ नक्कीच आपला ह्या स्पर्धेत उपस्थिती दाखवून नक्कीच तुमचा मान सन्मान केले जातील. हां दादा, हां ओके संकेत दादा ना, ओके नक्कीच संकेत पाटील यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी संदीप पाटील साहेब यांना 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिला चेंडू फिरकावून लावला अभिषेक पाटील ऑन द फायर. सुरेख फलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटते. जर विचार केला तर अभिषेकच्या माध्यमातून 3 षटकार 2 चौकार नक्कीच आतापर्यंत पाहायला भेटते. वैयक्तिक जर विचार केला तर 27 धावसंख्येची खेळी नक्कीच अभिषेकच्या माध्यमातून. आणि नक्कीच जर संदीप पाटील यांचा विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू नक्कीच आपल्याला पाहायला भेटतात. जर विकेट घेतला तर संकेत पाटील दादा यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच दिलं जाईल. कारण की एक लाज व्यक्तिमत्व संदीप पाटील दादा आपल्याला सातत्याने या स्पर्धेमध्ये खेळत असताना दिसतात. सुरेख गोलंदाजी, स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू क्षेत्ररक्षण तिथे सज्ज, पकडतोय फेकतोय तोपर्यंत घेतलेली एक धावसंख्या. एका धावसंख्येमध्ये धावसंख्या फळकावी लागते ती 34. नक्कीच बंडू केनी साहेब येथे उपस्थित होत आहे. नक्कीच साहेबांचे मनापासून हार्दिक स्वागत.
त्याचप्रमाणे प्रेमनाथ पाटील साहेब येथे उपस्थित होत आहे. त्यांचे या स्पर्धेमध्ये दादांचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. नक्कीच एक दिलदार व्यक्तिमत्व प्रेमनाथ पाटील दादा. झेलची रनआउटची संधी नक्कीच साधली गेली होती. एसटी रक्षकाला काही चेंडू कळू शकला नाही आणि नक्कीच चांगली रनिंग द बिटवीन द विकेट पाहायला भेटले अभिषेक आणि संदेश पाटीलच्या माध्यमातून. नक्कीच येथे उपस्थित प्रणित पाटील दादा नक्कीच येथे उपस्थित झालेले आहेत. नक्कीच दादांचे या स्पर्धेत हार्दिक स्वागत आणि एक चांगले नक्कीच बंडू केनी साहेब येथे उपस्थित झाले आहेत. दादांचे या स्पर्धेत हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. पुन्हा एकदा फिरकावलेला चेंडू नक्कीच चेंडू बॅटीची कडा घेऊन गेला. चेंडू जाते घोषित स्वरूपात एका धावसंख्येमध्ये भर. एका दुक्क्याने नक्कीच संघ आपली धावसंख्येचा उसरी घेत असताना दिसते. धावसंख्या आतापर्यंत फळकावं लागते ती 36 धावसंख्या. जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झाला. हा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आतापर्यंत 36 या आकड्यावर येऊन पोहोचलेली आहे. झेलची संधी आणि नक्कीच संधीचं सोनं करू शकले नाही एस टी रक्षक. कारण की एस टी रक्षकाचा जर विचार केला तर मोठा खेळाडू बाद करण्यासाठी नक्कीच जाळं विणलं गेलं होतं. पण कुठेतरी एस टी रक्षक तन्मय पाटीलकडनं झालेली चुकी कितपत या चुकीचा फायदा फलंदाज अभिषेक पाटील घेतो बघितले जाईल. तोपर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 37 एक गडीच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मारा करील संदीप पाटील. फलंदाजी मारत अभिषेक पाटील. फिरकावलेला चेंडू जाते आउट ऑफ द पार. सीमारेषेलगत षटकार. 6 धावसंख्या. 6 धावसंख्येमध्ये भर धावसंख्या फळकावं लागते ती. त्याच दरम्यान या मंचावर जर पाहिलं तर श्री राधाकृष्ण डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आणि श्री राधाकृष्ण दिवा या टीमचे संघ मालक, दिवा नगरीचे कार्यसम्राट, समाजसेवक आणि क्रिकेटचे निस्सम चाहते बंडू दादा केणी यांचं आगमन झालं. वेलकम सर, स्वागत आहे. दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस म्हणून त्यांची जी ओळख आहे. खऱ्या अर्थाने या व्यक्तीचा नेहमीच मी नाम उल्लेख करतो. त्याचं कारण असं आहे की कोविड कालावधीमध्ये ज्यावेळेस आपण सगळेच भयभीत झालो होतो, ज्यावेळेस आपण अगदी कोविडशिल्डसाठी किंवा आपण लससाठी आपण इकडे तिकडे भटकत होतो, पण या व्यक्तीने अगदी आपल्या विभागामध्ये विनाशुल्क अशा कोविडच्या लसी देण्याचं काम केलं. आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या याच माध्यमातून जर पाहिलं तर अनेक रुग्णांना देखील अगदी हॉस्पिटलची सेवा पुरवली. असे दानशूर व्यक्तिमत्व. नुकतंच श्रीकृष्ण मित्रमंडळाच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेसाठी अगदी प्रथम विजेत्यासाठी एक मोटर बाईक ठेवण्यात आली होती, ते देखील त्यांच्याच माध्यमातून. म्हणूनच आज क्रिकेट असेल, कला असेल, क्रीडा असेल, या क्षेत्रामध्ये नेहमीच बंडू केणी साहेबांचा हातखंड राहिला. म्हणूनच त्यांना एक आदर आहे, मान आहे, सन्मान आहे. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये देखील नवी मुंबई महानगरपालिकावर नक्कीच ते जाऊन पोचावे अशी मी कर्जुआई देवीला प्रार्थना करते. कारण की ते कुठल्याही पक्षात असो, कुठल्याही ठिकाणी असो, बंडू केणी साहेबांच्या सोबत आम्ही सदैव असू अशी ग्वाही विघ्नेश मडवी आम्ही स्वतः देतोय. आणि त्याचबरोबर प्रेमनाथजी पाटील साहेब यांच्याबद्दल विचार केला तर परी 11 जी परी आमच्या मुख्य स्टेजवर आहे त्या परी 11 टीमचे संघ मालक आहेत. धर्मवीर आनंद दिघे चषक ही स्पर्धा आपण पाहिली. त्या स्पर्धेमध्ये देखील परी 11 टीम गेली अनेक वर्ष खेळतोय. त्या टीम खुल्या गटातील संघ देखील खेळताना दिसला. अग्रगुरू प्रीमियर लीगमध्ये देखील हा संघ खेळताना दिसला किंवा तळली प्रीमियर लीगसाठी देखील त्यांचं योगदान सातत्याने राहिलंय. आणि तळली गावातील एक समाजसेवक आणि उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. आज त्यांचं देखील हार्दिक स्वागत केलं जातोय. पिंटू पाटील हे देखील उपस्थित आहेत. आज संपूर्ण जेवणाचा जी काही व्यवस्थापन आहे त्यांनी सांभाळली आणि त्यांचा देखील आभार मानतोय. आदरणीय अशोक पाटील साहेब उपस्थित असतील, भावेश पाटील असतील, या सगळेच मंडळी उपस्थित आहेत. त्याच दरम्यान विकेटचं पतन होत असताना आणि आमच्यासारख्या सगळ्याच समालोचकांवर प्रेम करणारे अगदनीय विकी पिंपरी सर यांचे देखील आभार मानतो. या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्ही पाहताय मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा TPLचा थरार. O2 कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. नक्कीच विघ्नेश सरांनी नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व
सांगितलेलं आहे या साहेबांबद्दल, कारण की ज्या ज्यावेळी लसीची गरज होती त्या त्यावेळी लसी उपलब्ध नसताना उपलब्ध करून देण्याची किमया साहेबांनी केलेली आहे. नक्कीच त्यांचे त्या काळामध्ये नक्कीच आभार मानावे लागतील, कारण की खूप महत्त्वाची लस होती त्यावेळी. कोविडची लस नक्कीच आपल्याला मिळत नव्हती आणि त्या कोविडच्या दरम्यान साहेबांनी प्रत्येक रुग्णाला कोविडची लस उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनापासून हार्दिक आभार. आणि प्रत्येक सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचे मोलाचा वाटा असतो, त्यामुळे त्यांचे मनापासून हार्दिक आभार. नक्कीच धावसंख्या आतापर्यंतचा विचार केला तर 43 आकड्यावर येऊन पोहोचलेले आहे. पहिला षटक जर विचार केला तर तैमय पाटील, द्वितीय षटक विनायक केनी, तिसरा षटक संदीप पाटील आणि चौथ्या षटकाचा विचार केला तर संतोष दास गोलंदाजी मार्फत सज्ज असताना पहिल्या चेंडूचा विचार केला तर मोहरा बाद झाला होता संदेश पाटील. त्यानंतर दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू फलंदाजी मार्फत फलंदाज सज्ज झाला आहे तो DK. कशा प्रकारे फलंदाजी करतो बघितले जाईल. नक्कीच अक्रॉस द खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण अक्रॉस द लाईन इज अ व्हेरी बॅड क्रिकेट टू टॉक टू मिस्टर सुनील गावस्कर सर. नक्कीच कुठेतरी अक्रॉस द खेळण्याचा प्रयत्न केला गेला, तो अयशस्वी झाला. चेंडू झाला निर्धाव, चेंडू झाला डॉट. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आतापर्यंत स्थिर. आता कुठेतरी अयशस्वी होत असताना गोलंदाज संतोष दास आपल्या गोलंदाजी मार्फत पंचांचा इशारा आलाय वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या नियम क्रमांक 24चं उल्लंघन नक्कीच करत असताना दिसला हा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्फत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज संतोष दास. चौथा चेंडू, फिरकावलेला चेंडू, चेंडूला दिशा दिली, झेलची संधी आणि कुठेतरी अयशस्वी होत असताना क्षेत्ररक्षक तोपर्यंत चेंडू जातोय दणदण करीत सीमारेषेलगत. 4 धावसंख्या. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत फळकावं लागली ती 48 धावसंख्या. 48 धावसंख्या म्हणजे आजच्या दिवसाचा सर विचार केला तर 101 धावसंख्या हायस्ट स्कोर नक्कीच पाहायला भेटला होता या आधीच्या सामन्यामध्ये. कालच्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत तिसऱ्या सामन्यामध्ये नक्कीच 101 धावसंख्या नक्कीच काढल्या गेल्या होत्या. आणि पुन्हा एकदा फलंदाजी मार्फत DK सज्ज, सुरेख फटका, क्षेत्ररक्षण तिथे सज्ज, तोपर्यंत कुठलीही धाव नाही. जर आतापर्यंतचा विचार केला तर चौथं षटक फेकलं गेलं सर. आतापर्यंत वैयक्तिक 5 धावसंख्या नक्कीच या गोलंदाजाने गेले. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते गोलंदाज संतोष दास या गोलंदाजाकडनं. शेवटचा चेंडू मार्गस्थ, संतोषाचा माराकडील DK. फिरकावलेला चेंडू, झेलची संधी होते का नाही आणि संधीचं सोनं, गडी बाद, DK बाद. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकांना. आतापर्यंतचा विचार केला तर 24 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावं लागते ती 48. 3 मोहरे बाद झालेले आहे आणि अभिषेक पाटील अजूनही. चला जाऊया सन्मानाकडे. अतिथी मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जातोय. ज्या व्यक्तीचा नाम उल्लेख मी मगाशी केला होता की दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आणि दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय बंडू केणी साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. मी विनंती करतोय की मुकेश पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. आदरणीय कार्यसम्राट, समाजसेवक आणि शिवसेना पक्षाचे शिलेदार, अगदी शिंदे गटातील शिलेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि मातोश्री भक्त म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आदरणीय बंडू केणी साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. पुढचा सन्मान आदरणीय प्रेमनाथजी पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल. या स्थळी गावातील ग्रामस्थ आहेत, उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत, परी 11 तळली या संघाचे संघमालक आणि तळली प्रीमियर लीगची संकल्पना खऱ्या अर्थानं आणि त्याची सुरुवात प्रेमनाथ पाटील साहेबांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांचा देखील शुभ सन्मान मुकेश पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. थँक्यू व्हेरी मच प्रेमनाथजी पाटील सर, आपला देखील मनपूर्वक आभार आहे. अजून 2च सन्मानात ना. चला सगळ्यांचेच आभार, सगळ्यांचेच मान सन्मान आणि जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया प्रशांत भालेवरा सरांना. धन्यवाद. थँक्यू सर. नक्कीच
व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सत्कार करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नक्कीच राबवली जाते. अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची संस्कृती राबवण्याचा प्रयत्न नक्कीच आपण येथे करत आहोत. जर विचार केला तर आतापर्यंत एक चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फळकावर लागली ती 55 धावसंख्या. नक्कीच बंडू केनी साहेब त्याचप्रमाणे प्रेमनाथ पाटील साहेब यांनी या स्पर्धेला उपस्थित दाखवल्याबद्दल त्यांचे मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि एक दिलदार व्यक्तिमत्व नक्कीच प्रेमनाथ पाटील साहेब त्याचप्रमाणे बंडू केनी साहेब नक्कीच तुमचे हार्दिक आभार. वैयक्तिक 41 धावसंख्येची 43 धावसंख्येची खेळी नक्कीच आपल्याला अभिषेक पाटीलच्या माध्यमातून पाहायला भेटते. एक धावसंख्या पूर्ण दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न खराब थ्रो आणि बघता बघता 2 धावसंख्या संघाच्या खात्यात अभिषेकच्या खात्यात. धावसंख्या फळकावं लागते आतापर्यंत 57 धावसंख्या. उर्वरित जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. आपल्या वैयक्तिक 50 धावसंख्येचा आकडा पार करतो का नाही बघितले जाईल. अभिषेक वैयक्तिक 45 धावसंख्येवर खेळत असताना झेलची संधी आणि नक्कीच अयशस्वी होत असताना फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता षटकाराच्या दिशेने, पण कुठेतरी अयशस्वी झाली. बॅटीची कळा घेऊन गेलेला चेंडू आपल्या जो फॉलोअर टूमध्ये झेल पकडण्यात यशस्वी झाला तो चंदन आणि मोहरा बाद झाला तो चौथा. अभिषेक पाटील बॅक टू द पवेलियन. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज होतात. बघा प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी विशेष सूचना असेल की या स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान आपण चिठ्ठ्या वाटणार आहोत आणि त्या चिठ्ठ्या तुमच्यापर्यंत येतील. आणि लंच नंतर ज्या चिठ्ठ्या तुमच्यापर्यंत येतील लकी ड्रॉसाठी 2 एअर कूलर असतील आणि एक सोन्याची अंगठी असेल. ते कुठलंही शुल्क नाही, फ्री असेल. त्यामुळेच प्रेक्षकांना सोन्याची अंगठी आणि एअर कूलर जिंकण्याची संधी आहे. त्यामुळेच हे कुपन सांभाळून ठेवा. आणि फायनलच्या मॅच संपल्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशनच्या वेळेस आपण या कुपन आणि या ड्रॉ करणार आहोत. त्यामुळेच 2 एअर कूलर आणि एक सोन्याची अंगठी भाग्यता आली विजेता कोण असेल त्यासाठी कुपन वाटणार आहोत. त्यासाठी ते कुपन तुम्ही सांभाळून ठेवा. त्याचा कुठलंही शुल्क नाही आहे, फ्री असतील, याची नोंद घ्या. धन्यवाद. नक्कीच जर विघ्नेश सर या स्पर्धेचा विचार केला तर मागच्या वर्षी सोन्याची अंगठी या स्पर्धेमध्ये ठेवली गेली होती आणि एक लहान मुलाला ती अंगठी लागली होती. सुरेख फटका, देखना फटका, क्षेत्ररक्षण देते सज्ज. तोपर्यंत एक धाव पूर्ण. एका दुक्क्याने नक्कीच संघ खेळत असताना दिसतो. आतापर्यंतचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ झाला आहे. 59 धावसंख्या. शेवटचा चेंडू स्लॉगवरच्या षटकातील कशा प्रकारे फेस करता बघितले जाईल. फलंदाजी मार्फत फलंदाज विनोद पाटील शेवटचा चेंडूला कितपत धावसंख्या होता. स्ट्रेट ड्राइव, 1 बाउन्स, क्षेत्ररक्षण तिथे सज्ज. चेंडू जाते आउट ऑफ द पार. सीमारेषेलगत चौकार. 4 धावसंख्या. संघाची धावसंख्या फळकावी लागते ती 63. विजयासाठी गरज असेल ती 64 धावसंख्येची. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा तवली प्रीमियर लीग 2025. वर्ष 16वे. युग यू आहे.
हॅलो. चला पुन्हा एकदा वळूया रंगला जाणार सामना म्हणजेच वेदांत 11 बना जय बालाजी संघ प्रथम नाणेफेकी जितून फलंदाजी करत असताना हॅलो हां बोल ना काय बोलतोय. हॅलो. जय बालाजी या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या उभारली ती 63 आणि विजयासाठी गरज असेल ती 64 धावसंख्येची. तर 30 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 64 धावसंख्येची. म्हणजे जर विचार केला तर सरासरीचा प्रति षटकामागे काढावे लागतील ती 13 ते 14च्या सरासरीने नक्कीच संघ वेद 11 या संघाला खेळावं लागेल तरच कुठेतरी वेद 11 संघ आपल्या या पुढच्या सामन्यामध्ये जाऊ शकतो. जर आजच्या दिवसाचा विचार केला तर पहिला सामना झाला होता त्यामधून वंशराज हा संघ विजय झाला. दुसरा सामना स्मिथ 11 हा संघ विजय झाला आणि तिसरा सामन्याचा विचार केला तर SM बालाजी वॉरियर्स हा संघ विजयी झाला होता. 111 धावसंख्या 101 धावसंख्या नक्कीच या स्पर्धेमध्ये टोकल्या गेल्या होत्या. आजच्या दिवसातील हायस्ट स्कोर नक्कीच जय बालाजी वॉरियर्स या संघाच्या पाहायला भेटल्या होत्या. आणि चौथा सामना म्हणजेच रंगला जाणारा सामना वेद 11 बना जय बालाजी संघ. म्हणजेच ह्यामधून जो संघ विजय होईल तो पुढं खेळताना दिसेल. सेमीफायनलमध्ये नक्कीच आजच्या दिवसात जाताना दिसेल. पंचांचा इशारा आलाय. स्टार्ट द गेम सुरुवात केली जाते. ती संघाचे संघ मालक गोलंदाजी मार्फत ज्ञानेश्वर मडवी गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी फलंदाजी मार्फत थोडं काही करू शकले नव्हते आणि फलंदाजी मार्फत तन्मय पाटील एक लाजवाब खेळाडू एक ओपनचा खेळाडू नक्कीच खेळत असताना संघाचे संघ नायक नक्कीच खेळत असताना पहिला चेंडू सुरेख चेंडू पण बॅटीची कळा घेऊन गेलेला चेंडू जाते घोषित स्वरूपात. नक्कीच ज्ञानेश्वर मडवी यांनी टाकलेला पहिला चेंडू एसटी रक्षकाला काही चेंडू कळू शकला नाही. झेलची संधी नक्कीच साधली होती पण कुठेतरी अयशस्वी झाले ते एसटी रक्षक आणि तन्मयला मिळाला हा जीवनदान. कितपत या जीवनदानाचा फायदा उचलतात बघितले जाईल. तन्मय पहिला चेंडू 1 धावसंख्या श्री गणेशा नक्कीच पाहायला भेटला. संघाचे कर्णधार नक्कीच गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी दुसरा चेंडू फिरकावून देण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी लाजवाब गोलंदाजी पाहायला भेटते ज्ञानेश्वर मडवी यांच्या माध्यमातून. वय वर्ष 52 एक वयस्कर खेळाडू नक्कीच या स्पर्धेत पूर्णपणे आपली जान टाकत असताना जीव ओतत असताना कारण की ही स्पर्धा स्वतःची नाही गावकीची आहे. नक्कीच पूर्णपणे श्रेय देत असताना संघाचे संघ मालक संघाचे सर्व ज्ञानेश्वर मडवी. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या स्थिर ती 1 या आकड्यावर. तन्मय पाटील याला रोखून ठेवले. सुरेख फटका सुरेख क्षेत्ररक्षण लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्या फॉलोअर थ्रू मध्ये नक्कीच पाहायला भेटते. का नको या खेळाडूची स्तुती करायला कारण की वय वर्ष 52 असताना पूर्णपणे जान टाकून या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला भेटत. सुरेख लाजवाब गोलंदाजी फलंदाजी सुरेख पाहायला भेटली होती. 3 चेंडू फेस केले होते. 3 चेंडूंमध्ये नक्कीच 2 धावसंख्या नक्कीच पाहायला भेटली होती पण गोलंदाजी सुरेख करत असताना पुन्हा एकदा आता कुठेतरी अयशस्वी होत असताना गोलंदाजी मार्फत पंचांचा इशारा वाईट +1 2 धावसंख्येमध्ये धावसंख्या फळकावी लागते. ती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3. तवरली प्रीमियर लीग वर्ष 16वे नक्कीच 16व्या वर्षात पदार्पण करत असताना सुरेख ट्रॉफी आपल्याला पाहायला भेटत. एक
नक्कीच चमचमात्या या क्रिस्टल ट्रॉफ्या जर ट्रॉफींचा विचार केला तर 30 ते 35 किलोची नक्कीच ही ट्रॉफी असावी, कारण की एक चमचमाती ट्रॉफी ज्याच्या घरात जाईल त्याच्या घरात शोपीस नक्कीच पाहायला भेटेल या चमचमात्या ट्रॉफीच्या नुसार. धावसंख्या फळकावी लागते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर मडवी गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी फलंदाजी मार्फत फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू नक्कीच मानला जातो. तवलीच्या माध्यमातून ओपनच्या टुर्नामेंट नक्कीच खेळत असताना दिसतो हा खेळाडू तन्मय पाटील. पण जर विचार केला तर 40+ ज्ञानेश्वर मडवी गोलंदाजी मार्फत. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, वाईट बॉल, अतिरिक्त धावसंख्येने नक्कीच कुठेतरी स्क्रीन बोर्ड चेंज होत असताना धावसंख्या फळकावी लागते ती 4, बिनबाद 4. ज्ञानेश्वर मडवी यांचा चौथा चेंडू मारा करील तन्मय पाटील. फिरकावलेला चेंडू, चेंडूला दिशा दिली, चेंडू जातोय रेषेलगत 6 धावसंख्या. तन्मय ऑन द फायर. 3 चेंडू पर्यंत कुठेतरी ज्ञानेश्वर मडवी यांनी तन्मयाला रोखून ठेवलं होतं, पण कुठेतरी चौथ्या चेंडूला बॅटीचा फेस ओपन केला आणि चेंडू गेला सीमारेषेलगत 6 धावसंख्या. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये 10 या आकड्यावर. नक्कीच जर संघाला विजयाच्या दिशेने जायचं असेल तर 13 ते 14च्या सरासरीने खेळावे लागेल. त्याच सरासरीने खेळत असताना अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 5वा चेंडू मार्गस्थ. फिरकावलेला चेंडू पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने, चेंडू जातोय दणदण करीत रेषेलगत 4 धावसंख्या. 4 धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या फळकावी लागते ती 14, बिनबाद 14. 5 चेंडूंचा खेळ झालाय. P1च्या षटकातील शेवटचा चेंडू मारा करील तर ज्ञानेश्वर मडवी. 3 चेंडू होते ज्ञानेश्वर मडवी यांचे आणि 2 चेंडू होते ते आता तन्मय पाटील यांचे. म्हणजे 3 चेंडूंपर्यंत फलंदाजाला रोखून ठेवला होता. पहिल्या चेंडूला झेलची संधी साधली होती, कुठेतरी संधीचं सोनं करता आलं नाही, त्यामुळे तन्मय पाटील कुठेतरी फायर होत असताना शेवटच्या चेंडूला फिरकवलेला चेंडू, चेंडू जाते आउट ऑफ द पार. रेषेलगत तन्मय ऑन द फायर. धावसंख्या 20. बघा, पहिल्या चेंडूला झेल सोडल्यानंतर कुठेतरी अयशस्वी होत असताना दिसला होता यष्टीरक्षक. त्याच झेलचं पूर्णपणे फायदा उचलत असताना दिसत होते ते तन्मय पाटील. आणि त्या झेल नंतर जर तन्मय पाटील याचा विचार केला तर 2 षटकार, 1 चौकार आणि एक्क्या दुक्क्याने नक्कीच स्वतःच्या खात्यात धावसंख्या 17 घेत असताना आणि संघाची धावसंख्या फळकावी लागते ती 20. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. उर्वरित 24 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 44 धावसंख्येची. म्हणजे सर विचार केला तर प्रति षटकामागे 11 धावसंख्येच्या सरासरीने फलंदाजाला खेळावं लागेल. म्हणजे जर पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 14ची सरासरी होती ना, आताच्या सरासरीचा विचार केला तर 11ची सरासरी. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज होतोय तो DK. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक, P1च्या षटकातील दुसरं षटक DK. विनायक केनी. पहिला चेंडू, चेंडू जातोय क्लीन बोल्ड. विनायक केनी ऑन द बात. नक्कीच तन्मय पाटीलाला सुवर्ण असेल. कसे 3 षटकार मारले तर बंडू केनी साहेब आणि प्रेमनाथ पाटील साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच एक दिल दोस्ती 1000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच दिले जाईल. म्हणजे दिल दोस्तीतील दुनियादारीतला नक्कीच एक व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला भेटतात बंडू केनी साहेब. त्याचप्रमाणे प्रेमनाथ पाटील साहेब एक दिलदार व्यक्तिमत्व नक्कीच आपल्याला पाहायला भेटतात. यांच्याकडनं तन्मय पाटील याच्यासाठी 3 षटकार कसे लगवले गेले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे फलंदाजी मार्फत फलंदाज सज्ज झालाय चंदू. गोलंदाजी मार्फत शेवटचं षटक फेकलं गेलं होतं आणि तोच तो चंदू फलंदाजी मार्फत कशा
कशा प्रकारे फलंदाजी करतो. पहिला चेंडूला बाद करण्यात यशस्वी झाला. बॅक टू बॅक दुसरा मोहरा बाद करण्यात यशस्वी झाला. तो DK सुरेख गोलंदाजी, सुरेख झेल पाहायला भेटलं ते संदेश पाटील याच्याकडनं. जर विचार केला तर संदेश एक अष्टपैलू खेळाडू नक्कीच तळोलीच्या माध्यमातून ओपनच्या टुर्नामेंटमध्ये आपल्याला खेळत असताना दिसतो. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षण करत असताना दिसला होता. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. चंदन याला बाद करण्यात यशस्वी झाला आणि चंदन याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज राहुल पाटील फलंदाजी मार्फत सज्ज झाला आहे. म्हणजे आजच्या दिवसाचा विचार केला तर दुसरा सामना झाला होता तिथे कुठेतरी हॅट्रिकची संधी साधली होती आणि जोगिंदर पाटील या गोलंदाजाने आणि पुन्हा एकदा हॅट्रिकची संधीच सोनं करतो का नाही बघितले DK. जर विचार केला तर मदन नाना प्रतिष्ठान समोर खेळत असताना हॅट्रिकची संधी साधली होती आणि पुन्हा एकदा द्वितीय हॅट्रिकची संधी साधतो का नाही DK आपल्या गोलंदाजी मार्फत. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक हा गोलंदाज साधतो का नाही बघितले जाईल DK. पहिल्या चेंडूला मोहराबाद, दुसऱ्या चेंडूला मोहराबाद, तिसरा चेंडू मारा करील तो गोलंदाज DK. फलंदाजी मार्फत राहुल पाटील. नक्कीच सन्मान दिलेला चेंडू काय होतं बघितले जाईल. बघता बघता चेंडू जातोय एका धावसंख्येसाठी आणि धावसंख्या फळकावं लागते ती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 21. म्हणजे सर विचार केला तर 2 चेंडू होते गोलंदाजाचे आणि तिसरा चेंडू झाला तो फलंदाजाचा. म्हणजे जर 3 चेंडूंमध्ये 2 मोहरे बाद 1 धावसंख्या. फलंदाजी मार्फत तन्मय पाटील. सुवर्ण संधी असेल तन्मयाला. कसे 3 षटकार लागवा. बंडू केनी साहेब आणि प्रेमनाथ पाटील साहेब यांच्याकडनं 500 आणि 1000 टोटल 1000 रुपयाचं पारितोषिक. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याच फॉलोअर टूमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण करताना दिसतोय DK. फलंदाजीचा विचार केला तर कुठेतरी अडथळा निर्माण झाला होता पण गोलंदाजीचा विचार केला तर पॉवर प्लेचं दुसरं षटक फेकण्यासाठी आला सुरेख गोलंदाजी. 4 चेंडू फेकले गेले त्यामध्ये 1 धावसंख्या देऊन 2 मोहरे बाद करण्यात यशस्वी झाला तो DK. 5वा चेंडू सुरेख चेंडू देखना चेंडू तन्मय ऑन द पाथ. सुरेख गोलंदाजी डीजे कमबॅक. नाही गेला ते दारू आणायला गेलाय शार्दूल. हा मग रोज सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते DKच्या माध्यमातून. जर विचार केला तर मोठ्या मोठ्या फलंदाजाला रोखवण्याचा प्रयत्न या गोलंदाजाने केला आणि तन्मय सारख्या फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी झाला तो DK. म्हणजेच पूर्ण विनायक केने. सुरेख गोलंदाजी DKच्या माध्यमातून. नक्कीच एक लाजवाब गोलंदाजी तन्मय सारखा मोठा खेळाडूला बाद करण्यात यशस्वी झाला तो DK. सुरेख गोलंदाजी. नक्कीच संतोष आणि कुणाल याला सुवर्ण संधी असेल. जर झेल पकडली तर भूषण पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते ती DKची. या माध्यमातून 1 धावसंख्या देऊन 3 मोहरे बाद करण्यात यशस्वी झाला हा गोलंदाज DK. म्हणजेच विनायक पाटील या स्पर्धेमध्ये 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाचा विचार केला तर 20 धावसंख्या आली होती. 1 मोहरा बाद झाला. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूला 2 मोहरे बाद, तिसरा चेंडू 1 धावसंख्या, चौथा चेंडू डॉट, 5वा चेंडू मोहरा बाद आणि 6वा चेंडू डॉट. सुरेख गोलंदाजी. धावसंख्या 21 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. सॉरी 3 विकेट. 18 चेंडू आणि आता विजयासाठी गरज असेल ती 43 धावसंख्येची. म्हणजे सर विचार करा 4 षटकांमध्ये सरासरी होती 11 धावसंख्येची आणि गोलंदाजाची दाद दिली जाईल दुसऱ्या षटकामध्ये. फक्त 1च धावसंख्या दिली. लाजवाब गोलंदाजी. अष्टपैलू खेळाडू नक्कीच मानला गेला होता या स्पर्धेमध्ये. नक्कीच मानला जाईल कारण की जर विचार केला तर
3 मोहरे बाद केले, अष्टपैलू खेळाडू बाद केले. जर विचार केला तर तन्मय पाटील सारखा मोहरा बाद करण्यात यशस्वी झाला. त्यानंतर राहुल विनायक केनी त्याचप्रमाणे चंदू यासारख्या फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी झाला तो DK आपल्या गोलंदाजी मार्फत. वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक अभिषेक पाटील याने सुरेख फलंदाजी केली. जर फलंदाजीचा विचार केला तर वैयक्तिक 45 धावसंख्येची फलंदाजी केली होती. माननीय आदेश पाटील साहेब यूट्यूबर येथे उपस्थित झालेले आहेत. नक्कीच आदेश पाटील साहेबांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. खास कल्याणवरून आपल्या या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी एक यूट्यूबर इथे उपस्थित झालेले आहेत. नक्कीच त्यांचे या स्पर्धेत मनापासून हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. अतिथी देव भव. नक्कीच एक डॅशिंग व्यक्तिमत्व एक नक्कीच यूट्यूबर आपल्या स्पर्धेत उपस्थित झालेले आहेत. खास कल्याणवरून ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. नक्कीच दादा तुमचे या स्पर्धेत हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक अभिषेक पाटील सुरेख गोलंदाजी फलंदाजी. नक्कीच एक धारदार व्यक्तिमत्व नक्कीच पाहायला भेटते. तोच तो गोलंदाज अभिषेक पाटील गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी पहिला चेंडू टाकला गेला. लॉंगॉनच्या दिशेने DK सज्ज झाला होता. एक धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात पाहायला घेतली. पंचांचा इशारा नो बॉल. एक धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावसंख्या संघाच्या खात्यात. खराब थ्रो नक्कीच पाहायला भेटला होता. नो +2 अशा प्रकारे 3 धावसंख्या संघाच्या खात्यात पाहायला भेटल्या. संघाची धावसंख्या फळकावी लागते ती 25. होणारा चेंडू फ्री हिट असेल आणि कितपत या फ्री हिटचं संधीचं सोनं करतो बघितले जाईल अनिल आपल्या फलंदाजी मार्फत. म्हणजे जर कुठेतरी खराब चेंडू टाकला गेला. नियम क्रमांक 23चं उल्लंघन कुठं करताना दिसला हा गोलंदाज. फ्री हिटच्या संधीचं सोनं फलंदाजाला करता येतं का नाही बघितले जाईल. आणि नक्कीच फिरकावलेला चेंडू कार्पेट पद्धतीने क्षेत्ररक्षण सज्ज. फंबल होतोय तोपर्यंत घेतलेली एक धावसंख्या. एका धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 26. आतापर्यंतचा विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित 16 चेंडूंचा खेळ शिल्लक. 38 धावसंख्येची गरज. 16 चेंडू आणि 38 धावसंख्या. सुरेख फटका. क्षेत्ररक्षण तिथे सज्ज आणि झेलची संधी. सुरेख झेल पाहायला भेटले कुणाल मडवी यांच्याकडनं आणि भूषण पाटील यांच्याकडनं. कुणाल मडवी याला 200 रुपयाचं पारितोषिक नक्कीच दिले जाईल. संतोष आणि त्याचप्रमाणे कुणाल यांना सुवर्ण संधी असेल. त्या संधीचा पुरेपूर फायदा घेत असताना दिसला तो कुणाल मडवी. आणि झेलची तर बाद झाला तो अभिषेक यांच्या माध्यमातून. धावसंख्या फळकावी लागते ती 26. आणि आता समीकरण चेंज होताना दिसते. विजयासाठी गरज असेल ती 15 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज. 15 चेंडू आणि 38 धावसंख्या. तळोली प्रीमियर लीग वर्ष 16वे. नक्कीच या 16व्या वर्षाचं पदार्पण करत असताना एक क्रिस्टल ट्रॉफी जर विचार केला तर प्रत्येक संघ मालकाला वाटेल ही क्रिस्टल ट्रॉफी आपल्या घरात यावी. कारण की चमचमाती ट्रॉफी नक्कीच आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाजी मार्फत गोलंदाज अभिषेक पाटील. फलंदाजी मार्फत न्यू फलंदाज सज्ज झालाय तो सुशील. सुरेख फटका. आल्या चेंडू जातोय सीमारेषेलगत. 6 धावसंख्या. 6 धावसंख्येमध्ये भर धावसंख्या फळकावी लागते ती 32. आता कुठेतरी समीकरण चेंज होत असताना दिसतोय. धावसंख्येचं समीकरण चेंज झालंय. उर्वरित 14 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज. म्हणजेच जर विचार केला तर 14 चेंडूमध्ये 5 मोठे फटके जर लगावले तर कुठेतरी फलंदाजी करणारा संघ म्हणजेच वेद 11 संघ कुठेतरी आपलं या स्पर्धेत नक्कीच आव्हान ठेवू शकतो. पण विचार केला तर अभिषेक सारखा गोलंदाज नक्कीच गोलंदाजी करत असताना शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. कशा प्रकारे सुशील शेवटच्या चेंडूला फेस करतो बघितले जाईल. शेवटचा चेंडू सुशील का अभिषेक. नक्कीच फिरकून मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाते या घोषित स्वरूपात. एका धावसंख्येमध्ये भर धावसंख्या फळकावी लागते ती
34. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 30 धावसंख्या. म्हणजेच भावेश दादा जर विचार केला तर प्रति षटकामागे 15 धावसंख्येची गरज असेल. म्हणजेच 3 चेंडू प्रत्येक षटकामध्ये महत्त्वाचे असतील. 3 चेंडू 3 मोठे फटके लगवले तर कुठेतरी समीकरण चेंज होऊ शकतं प्रत्येक षटकामागे. म्हणजे जर विचार केला तर वेद 11 संघ जर या सामन्यात आपल्याला टिकून राहायचं असेल तर 12 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. म्हणजे प्रति षटकामागे 3 मोठे फटके महत्त्वाचे असतील. नक्कीच संघाचे कर्णधार संघ नायक आपल्या गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी संदेश पाटील. जर कालच्या दिवसाचा विचार केला तर सुरेख फलंदाजी नक्कीच पाहायला भेटली होती संदेश पाटीलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज संदेश पाटील संघाचे सर्वेसर्वा. काय होतं बघितले जाईल. संघाचे संघ मालक तिथे क्षेत्ररक्षण करत असताना ज्ञानेश्वर मडवी संघाचे संघनायक गोलंदाजी करत असताना म्हणजे पूर्णपणे श्रेय दिले जाते संघ मालकाला आणि पूर्णपणे गोलंदाजाला. 11 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज. फिरकवलेला चेंडू उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षण त्याचे सज्ज. पकडो कॅच जीतो मॅच आणि सुरेख झेल पाहायला भेटला क्षेत्ररक्षकाकडनं अभिजित याच्याकडनं. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नमुना अभिजितच्या माध्यमातून. आता कुठेतरी समीकरण चेंज होते. 10 चेंडू आणि 29 धावसंख्या. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. एक मधुर संगीत डीजे मास्टर स्लो. खेळाडूंसाठी इथं सुवर्ण संधी आहे पैशाची. नक्कीच ती पैशाची संधी नसते तर शाबासकीची थाप असते आणि तीच शाबासकीची थाप पुन्हा एकदा पाहायला भेटते. बॅक टू बॅक दुसरा मोहरा बाद होत असताना दिसतोय प्रणव पाटील अंद बाद डीजे कमबॅक. चांगली यूट्यूबची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच 365 दिवस त्यांच्या माध्यमातून कुठली ना कुठली आपल्याला यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून काही ना काही पाहायला भेटतात. तेच ते यूट्यूबर कल्याणवरून आपल्याला या स्पर्धेसाठी उपस्थित झाल्याबद्दल दादांचे मनापासून हार्दिक स्वागत. हॅट्रिकची संधी काय होतं बघितली जाईल आणि कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण डीकेच्या माध्यमातून चेंडू जातोय दणदण करीत कार्पेट पद्धतीने सी मा रेष लगत खणखणीत चौकार. धावसंख्या फळकावं लागते ती 39 धावसंख्या. आता समीकरण चेंज होते. 8 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 25 धावसंख्येची. म्हणजेच सर अजूनच सामना तोल्यमान आहे. दर 2 षटकार अजूनच या षटकामध्ये लागले तर कुठेतरी सामना जाऊ शकतो विजयाच्या दिशेने. सुरेख गोलंदाजी सुरेख क्षेत्ररक्षण आपल्या फॉलोअर टू मध्ये पाहायला भेटते. जर गोलंदाजाचा विचार केला तर संदेश पाटील एक अष्टपैलू खेळाडू नक्कीच मानला जातो. शेवटचा चेंडू फिरकवलेला चेंडू चेंडूला दिशा दिली. चेंडू ऑन द फायर सी रेष लगत अजूनच जान आहे या स्पर्धेमध्ये. म्हणजे जर 6 चेंडू आणि आता समीकरण चेंज होते. विजयासाठी गरज असेल ती 19 धावसंख्या. म्हणजे सर प्रति षटकामागे विचार केला होता 18 धावसंख्येची. त्याच धावसंख्येमध्ये खेळत असताना दिसतो तो वेद 11 संघ. आता समीकरण चेंज 6 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 19 धावसंख्या 19 धावसंख्या 6 चेंडू. भावेश दादा बघा 15 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज होती. आता 12 चेंडू किती 6 चेंडू आता 18 धावसंख्येची गरज आहे. म्हणजेच प्रति षटकाचा विचार केला तर 18च्या सरासरीने खेळत असताना दिसत आहे हा वेद 11 संघ. सुरेख फटकेबाजी. म्हणजेच अजून सामना
झुकलेला नाही, दोन्ही साईडला तुल्यमान म्हणजेच लेवल आहे हा दोन्ही संघ. कारण की या स्पर्धेचा विचार केला तर नॉकआउट राऊंडची स्पर्धा पाहायला भेटते. जर विचार केला तर पुन्हा एकदा 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहायला लागेल. नक्कीच या येणारा गोलंदाज म्हणजेच लीलाधर पाटील यांनी कालच्या दिवसात 15 धावसंख्या असताना 1 धावसंख्येची ओढ टाकली. सुरेख गोलंदाजी केली म्हणजेच वय वर्ष 65 असताना एक लाजवाब गोलंदाजी. म्हणजे साहेब विचार केला तर पहिलं षटक 52 वर्षाचे गोलंदाज म्हणजेच संघाचे सर्वेसर्वा संघ मालक ज्ञानेश्वर मडवी साहेब यांनी टाकले. आणि शेवटचं षटक वय वर्ष 65 म्हणजे 40+ खेळाडू म्हणजेच लीलाधर पाटील यांनी टाकले गेलेलं आहे. झेलची संधीचं सोनं कुठेतरी अयशस्वी. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषेलगत चौकार. 4 धावसंख्या. डीजे थँक्यू बंडू केनी साहेब यांच्याकडनं गोलंदाज लीलाधर पाटील यांच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक 2 विकेटसाठी. जर 2 विकेट संपादित केले तर बंडू केनी साहेब यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच एक दिलदार व्यक्तिमत्व नक्कीच आपल्याला पाहायला भेटते. ही पैशाचा पाऊस नसून शाबासकीची थाप नक्कीच दिली जाते. 5 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. सुरेख फटका कार्पेट पद्धतीने टोलेला चेंडू डिकेत येते सज्ज. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावसंख्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेला. समीकरण चेंज होत असताना दिसते. 4 चेंडू आणि आता विजयासाठी गरज असेल ती 13 धावसंख्येची. 4 चेंडू 13 धावा 2 मोठे फटके संघाला विजयाच्या दिशेने. सुरेख सुरेख सुरेख. नक्कीच पंचांचा इशारा. वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये धावसंख्या फळकावं लागते ती 52 धावसंख्या म्हणजेच 52 आकडा. 4 चेंडू आणि 12 धावसंख्या म्हणजे प्रति चेंडू मागे 4 धावसंख्येची गरज. सुरेख फटका. चेंडू जातो आउट ऑफ द पार. सीमा रेषेलगत खनखनीत षटकार. डीजे जर विचार केला तर पहिलं षटक होतं 20 धावसंख्येचं. दुसरं षटक होतं 1 धावसंख्येचं. तिसरं षटक होतं अभिषेक पाटील यांचं. जर विचार केला 13 धावसंख्येचं. पुन्हा एकदा फिरकावलेला चेंडू जाते आउट ऑफ द पार. सीमा रेषेलगत षटकार आणि विजयी संघ ठरतोय वेद 11 संघ. संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि सुरेख फलंदाजी करत असताना दिसला अनिल. सुरेख फलंदाजी. 2 षटकार 1 चौकार. एक्क्या दुक्क्याने 2 धावसंख्या. वैयक्तिक जर विचार केला तर 20 धावसंख्येची खेळी करताना दिसला. आणि नक्कीच या स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कुठला खेळाडू ठरतो बघितले जाईल. अनिल शिंदे म्हणजेच ज्याने या स्पर्धेत शेवटच्या चेंडूला षटकार मारून विजयीच्या दिशेने घेऊन गेला तोच तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो तो अनिल शिंदे. नक्कीच या स्पर्धेत 4था संघ ठरतोय वेद 11 सेमीफायनल मध्ये जाणारा 4था संघ. म्हणजेच पहिला संघ ठरला होता वंशराज 11. बंडू केनी साहेब यांच्याकडनं वेद 11 या संघाला 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. नक्कीच संघ विजय झाल्याबद्दल वेद 11 या संघाला बंडू केनी साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचप्रमाणे कुणाल मडवी याला 200 रुपयाचं पारितोषिक नक्कीच देण्यात येईल भूषण पाटील यांच्याकडनं ज्याने झेल पकडला होता. नक्कीच
अनिल शिंदे. तळवली प्रीमियर लीग वर्ष 16 अप्रतिम सामना पाहायला मिळाला. अंतिम षटकापर्यंत रंगलेला सामना. षटकार डोकून विजय प्राप्त केलेत. आता विजयी झालेल्या संघांवर या ठिकाणी चिठ्ठ्या उडवण्यात येणार आहेत व पुढच्या सामना या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. चिठ्ठ्या या ठिकाणी उडवण्यात येतील. कुणाल मडवी कुठे असतील प्लीज व्यासपीठाशी संपर्क साधावा. भूषण पाटील यांच्याकडनं तुम्हाला जेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि मॅन ऑफ द मॅचचा अनिल शिंदे येथे उपस्थित झालेले आहेत. नक्कीच भावेदादा यांच्याकडनं नक्कीच त्यांना मॅन ऑफ द मॅचचे सन्मान चिन्ह दिले जाईल. अनिल शिंदे यांना